सर्वांचं परत एकदा स्वागत. आज आपण तिसरी गाथा पाहूया. आता पहिली गाथा जी आहे तिच्याशी दुसरी गाथा कनेक्टेड आहे, तिसरी गाथा त्याच्याशी कनेक्टेड आहे, चौथी गाथा देखील त्याच्याशी कनेक्टेड आहे. 4 गाथा खरं म्हणजे एकाच विषयाला धरून आहेत आणि तो म्हणजे अष्टांग मार्ग हा विषय आहे. पहिल्या गाथेत जे म्हटलेलं आहे की मग्गानंगठ्ठंगिको सेठ्ठो मार्गांमध्ये श्रेष्ठ मार्ग हा अष्टांगिक मार्ग आहे आणि सत्यामध्ये चार चार आर्य सत्य चतुरोपदा 4 आर्य सत्य हे श्रेष्ठ आहेत. धम्मांमध्ये वैराग्य धर्म विराग धर्म वैराग्य धर्म श्रेष्ठ आहे आणि माणसांमध्ये बुद्ध किंवा चक्षुमान माणसांमध्ये म्हणजे द्विपद म्हणजे 2 पायांचे म्हणजे माणूस माणसांमध्ये श्रेष्ठ हे चक्षुमान श्रेष्ठ आहेत म्हणजे बुद्ध श्रेष्ठ आहेत अशी पहिली गाथा आहे. आणि त्याच्यामध्ये अष्टांग मार्ग श्रेष्ठ आहे याच्याविषयी आपण बरीच चर्चा केली आणि असे आपण म्हणतोय की मार्गांमध्ये केवळ अष्टांग मार्ग श्रेष्ठ आहे हे याच्यासाठी म्हटलं जातं की ती पहिली शिकवण आहे. बुद्धांचं पहिलं प्रवचन आहे जे पंचवर्गीयांना दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 4 आर्य सत्य दुःख दुःख समुदय म्हणजे दुःखाचं कारण तृष्णा, दुःख निरोध होऊ शकतो म्हणजे दुःखमुक्ती मिळू शकते हे तिसरं आर्य सत्य आणि दुःख निरोधगामिनी प्रतिपदा प्रतिपदा म्हणजे मार्ग दुःख निरोधाचा मार्ग हे चौथं आर्य सत्य आहे. आणि हे चौथं आर्य सत्य याच्यामध्ये पहिल्या प्रवचनामध्ये म्हणजे दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये मार्ग या विषयामध्ये बुद्धांनी मुख्यतः अष्टांगिक मार्गाची चर्चा केलेली आहे. अष्टांग मार्ग सांगितला म्हणून तो श्रेष्ठ आहे असं म्हटलेलं आहे. परंतु थोडं विचार केल्यावर असं वाटतं की तेवढाच मार्ग श्रेष्ठ मग बाकीचे नाहीत का? तर अनुभवातून तर असं वाटतं की या अष्टांग मार्गापेक्षा आणखीन सोपा आणि सरळ मार्ग जो आहे तो जागृतीचा आहे, सतीचा आहे आणि सतीचं एक अंग ह्या अष्टांग मार्गामध्ये पण आहे. आता आपण अभ्यास केलाय त्याचा सम्यक दृष्टी. अष्टांग मार्गाचे 8 अंग म्हणजे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक सती म्हणजे हे 7वं अंग आहे. आणि 8वं जे आहे सम्यक समाधी. सम्यक समाधी म्हणजे अविचलित अवस्था आहे, दुःखमुक्ती आहे, संपूर्ण व्यक्तिमत्वाचं एकत्रीकरण आहे. तिथं विस्कळीतपणा जीवनातला विस्कळीतपणा पूर्ण संपलेला असतो कारण दुःखमुक्ती मिळालेली असते. समाधी हा उद्देश आहे आणि ही समाधी कशी मिळवायची तर प्रॅक्टिकली हा अष्टांग मार्ग उलटा जातो. मग अष्टांग मार्ग जो सुलट सांगितलाय दृष्टीपासून समाधीपर्यंत ते तत्वज्ञान आहे आणि प्रॅक्टिस साधना जी आहे ती उलटी आहे म्हणजे माझ्या मते. समाधी हे टार्गेट आहे, उद्देश आहे आणि मग ते टार्गेट का बनतं, तो उद्देश का बनतो? कारण जीवन हे दुःख आहे. जीवन हे दुःख आहे. दुःख हे विचलन आहे म्हणजे चित्त विस्कळीत आहे, मन विस्कळीत आहे, एकाग्रता भंग होते, शांतता भंग होते म्हणून तो प्रॉब्लेम आहे. त्याला एका शब्दामध्ये दुःख म्हटलेलं आहे आणि त्या दुःखापासून मुक्ती मिळवणं म्हणजे समाधी प्राप्त करणं हा जीवनाचा उद्देश आहे. म्हणून त्या भाषेत म्हणजे अष्टांग मार्गाच्या भाषेमध्ये समाधी हा उद्देश आहे.
परंतु आता समाधी हा उद्देश आज जर बनवायचं म्हटलं तर समाधी हा कन्सेप्ट ही संकल्पनाच विकृत झालेली आहे, विकृत केलेली आहे किंवा झालेली आहे. कारण समाधी म्हटलं की कोणाला दुःखमुक्ती नाही वाटत. आज समाधी, आता काहींनी तर समाधीचा संबंध ध्यानाशी लावलेला आहे आणि समाधी म्हणजे एकाग्रता असं म्हटलेलं आहे. समाधी म्हणजे एकाग्रता आहे, परंतु ती ध्यानातून मिळालेली कृत्रिम एकाग्रता आहे असं मला वाटत नाही. मला असं म्हणजे आता थोडासा अभ्यासातून आणि प्रॅक्टिसमधून असं वाटतं की ती एकाग्रता जी साध्य होते ती चित्ताची चित्ताची नैसर्गिक शांती आहे, मनाची नैसर्गिक शांती आहे, जी सतीमुळे येते, जागृतीमुळे येते. म्हणून समाधीच्या आधी सतीचा मुद्दा आहे. सम्यक ध्यान नाही म्हटलं बघा. सम्यक समाधीच्या आधी सम्यक ध्यान नाही म्हटलं, सम्यक सती म्हटलेलं आहे. आणि सती म्हणजे जागृती आहे, भान आहे. आणि ही जागृती 4 पातळीवरची आहे. मुख्यतः काया, वेदना, चित्त, धम्म म्हणजे मनोधम्म. याचा आपण अनेक दिवस, अनेक महिने, काही वर्षांपासून सातत्यानं उल्लेख करतोय की सती ही कायेत उतरून, श्वासाच्या निमित्तानं कायेत उतरून, काया त्यातल्या जाणीवा म्हणजे वेदना, चित्त म्हणजे इमोशन्स, भावना, विशेषतः पाहिजे नकोचा संघर्ष, लोभ, द्वेष आणि त्याच्यानुसार गती घेणारं मन म्हणजे मनोधम्म, काया, वेदना, चित्त, मनोधम्म या पातळीवर जेव्हा सती काम करते, तेव्हा ह्या चारही अंगातला विस्कळीतपणा कमी होऊन समाधीची अवस्था मिळू शकते, असं ते सूत्र दिसतंय. पण सतीचा जो काही दुसरा एक संदर्भ आहे, त्याच्यावर आपण नेहमी भर देत असतो, ते म्हणजे सती अनापान सती सुक्त. त्याच्यामध्ये सतीपठ्ठाण पण आहे आणि सप्तबोध्यांग आहे. म्हणजे अनापान 4 सतीपठ्ठाण, काया, वेदना, चित्त, मनोधम्म आणि सप्तबोध्यांग म्हणजे विमुक्ती किंवा दुःखमुक्तीकडे होणारी प्रगती, डेव्हलपमेंट. ती प्रगती कशी होते तर पहिली सती आहे, म्हणजे सतीपठ्ठाण आहे, 4 पातळीवरची जागृती, काया, वेदना, चित्त, मनोधम्म. सती सतीतून सतीत जेव्हा आपण उतरतो, सतीने जेव्हा या जीवनात उतरतो, कारण काया, वेदना, चित्त, मनोधर्म आत आहेत. या जीवनात जेव्हा आपण सतीने उतरतो तेव्हा आतल्या ज्या घडामोडी, आतल्या ज्या काही काही हालचाली आहेत, मोमेंट्स आहेत, त्या जाणवतात आणि त्याच्यातला कार्यकारण भाव जाणवतो. त्याच्यातलं सत्य जाणवतं आणि विशेषतः दुःख जाणवतं, यातना जाणवतात, दुःखाचं कारण जाणवतं, दुःख निरोध आपल्याला जाणवू शकतो, दुःख मुक्ती जाणवू शकते आणि उपाय जाणवू शकतो, म्हणजे मार्ग, उपाय जाणवू शकतो. तर ते उतरल्यावर जे जाणवतं हे सगळ्याला धम्म म्हटलेलं आहे. धम्म म्हणून सतीनंतर धम्म विषय येतो. धम्म म्हणजे आतल्या घडामोडी, मनोकायिक घडामोडी ज्या जाणवतात त्याला धम्म म्हटलंय. आणि त्याचा विषय म्हणजे त्याचं विश्लेषण, अनालिसिस. ते विश्लेषणामध्ये आपल्याला ते जे धम्म कळतात त्याला धम्म विषय म्हटलेला आहे. आता बुद्धाला संपूर्ण धम्म समजला, कारण संपूर्ण अस्तित्व समजलं. त्यांना दुःखमुक्ती कळाली कारण संपूर्ण अस्तित्व दिसलं, म्हणून संपूर्ण धम्म विषय झाला आणि मग त्यांना सत्याचा उलगडा झाला.
मुक्ती मिळाली, ऊर्जा मोकळी झाली. जी कुंठित बंदिस्त अवस्था होती, जी ब्लॉक अवस्था होती, ती ऊर्जा मुक्त झाली, वीर्य. आणि मग त्याच्यातून निश्चितच फार मोठा आनंद होणारा होत असेल. म्हणजे परमानंद ज्याला म्हणतात, परमसुख. तर ते परमसुख जे आहे तर तिथं ते प्रीतीची अवस्था आहे, ते परमसुख आहे, अत्युच्च आनंद आहे तो. आणि त्याच्यातून एक समाधीची अ, अवस्था प्राप्त होते. आता ही समाधी जी आहे एकत्रितपणा आहे, एकीकरण आहे, अस्तित्वाचं, विस्कळीत अस्तित्वाचं एकीकरण आहे. म्हणजे वागणं, बोलणं, चालणं, काय म्हणतात ना, विचार, वागणं, विचार आणि वर्तन, भावना आणि वर्तन याच्यामध्ये विस्कळीतपणा नाही. म्हणजे काया, वेदना, चित्त, मनोधम याच्यात विस्कळीतपणा नाही. याच्यामध्ये एकीकरण आहे, एकत्रितपणा आहे. त्याला समाधी म्हटलेलं आहे. तर ती समाधी प्राप्त होते. धम्मविचय, वीर्य, प्रीती, प्रश्रब्धी म्हणजे शांतता येते. आणि मग समाधीची अवस्था मिळते. आणि मग शेवटी दुःखमुक्ती उपेक्षेमुळे मिळते, की त्याच्यामध्ये साधना करणारा अडकून पडत नाही, की मला हे समजलं ते समजलं. ते त्याचं ती गोष्ट पर्सनलाइज करत नाही, स्वतःची बनवत नाही. त्याच्यात त्याचा इगो नसतो, अहंकार नसतो. म्हणून उपेक्षा आहे. आणि म्हणून त्याच्यातून जी प्राप्ती होते ती संपूर्ण विद्या, म्हणजे बोधी, संबोधी, सगळी संबोधी, संपूर्ण विद्या प्राप्त होते. आणि त्याच्यामुळे निब्बाण मिळतं, विमुक्ती मिळते, ती समाधीची अवस्था. तर हा संदर्भ समाधीचा वेगळा आहे. इतरत्र समाधी ही स्पष्ट संकल्पना नाही. त्याच्यामुळे आपण समाधी शब्द सावधगिरीने वापरतो. आपण विमुक्ती म्हणू शकतो, दुसरा शब्द बुद्धांनी वापरला आहे या आनापानसती सुत्तामध्ये. दुःखमुक्ती म्हणू शकतो, निब्बाण म्हणू शकतो, विमुक्ती म्हणू शकतो, जे आहे. तर हे जे 7 बोधांग आहेत, हे सतीपठ्ठानाचा परिणाम आहे, सतीचा परिणाम आहे. आणि त्याच्यातून दुःखमुक्ती मिळते. हा एक मार्ग आणि उपाय आहे. त्यामुळे एकमेव उपाय, एकमेव मार्ग, अष्टांग मार्ग असं म्हणता येत नाही. तो पहिल्यांदा सांगितला म्हणून महत्वाचा आहे. आणि तोही पंचवर्गीय भिक्षूंना, साधूंना सांगितलेला आहे, जे अनेक वर्ष तपश्चर्या करत होते. त्यातले काही वर्ष ते सिद्धार्थ गौतमाबरोबर तपश्चर्या करत होते. म्हणून सिद्धार्थ गौतमांना बुद्ध झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांना सांगावंसं वाटलं. म्हणून त्यांनी ते सांगण्याचा प्रयत्न केला, विरोधातून प्रयत्न केला. त्यांना ते पहिलं प्रवचन दिलं. त्यातला मुख्य भाग अष्टांग मार्गाचा होता. म्हणून मग्गानं गठ्ठंगिको मग्गो सेठ्ठो असं म्हटलेलं आहे. तो श्रेष्ठ आहे असं कदाचित म्हणण्याची म्हणण्यात आहे. ज्यांनी ही रचना केलेली आहे गाथेची, या त्यांनी तसं म्हटलं असेल. परंतु इतरही असे काही मार्ग आहेत, असे काही उपाय आहेत, ज्याच्यातून लोकांना दुःखमुक्ती मिळालेली आहे. परवा आपण अंगुलीमाल किंवा खिसा गौतमी याची चर्चा केली, बराच वेळा केलेली आधी. तर तेही काही कमी श्रेष्ठ मार्ग नाहीत. आणि हे आपल्याला अनुभवाच्या आधारे पण म्हणता येतं. तर धम्म हा मुक्तीचा मार्ग आहे. धम्म समजून घेणं हा मुक्तीचा मार्ग आहे, हे बुद्धांनी वारंवार सांगितलेलं आहे. आणि मग त्याच्याशी संबंधित आपण पुढच्या गाथा असं पाहू शकतो, की हाच एक उपाय आहे, ज्याच्यातून आपल्याला चित्तशुद्धी मिळते, म्हणजे दुःखमुक्ती मिळते. आणि याच्यासाठीच प्रयत्न केले पाहिजेत. ही
आपण परवाची गाथा पाहिली 2 नंबरची. आज तिसरी गाथा जी आहे ना, ही तशीच आहे. थोडेसे शब्द वेगळे आहेत. एतं हि तुम्हे पटिपन्ना दुःख संतं करिसथ अख्खातो वे मया मग्गा अय्याय सल्लक कंतनं. आता याचा अर्थ असा याच्यात सांगितलेला आहे, जे मी आपल्या ग्रुपमध्ये टाकलाय, की या मार्गावर वाटचाल करून तुम्ही दुःखाचा अंत करू शकाल. संसार दुःख हे काट्या समान आहे हे जाणून मी स्वतः हा मार्ग सांगितलेला आहे. म्हणजे बुद्धांचं असं स्पष्टीकरण आहे की हा मार्ग मी जाणून, म्हणजे त्याचा बोध मला झालेला आहे. त्याचा अनुभव घेऊन मी हे सांगतो की हे अं, अज्ञान, अन्याय, म्हणजे संस्कार दुःख म्हणजे अज्ञानातून होणारं दुःख. हे अज्ञान हे शल्य आहे. सल्ल कंतन, कंतन म्हणजे बहुधा काटा. काटा जसा सलतो तसं हे अज्ञान ते शल्य निर्माण करतं. कारण अज्ञानाचा अंधकार आहे आणि त्याच्यामध्ये काहीच कळत नाही. अविद्या आहे, अज्ञान आहे. आणि त्याच्यामुळे अं, कुठलंही कुठली कृती ही जाणीवपूर्वक जागृतीपूर्वक होत नाही. आणि मग त्याच्यातून अनेक मिस्टेक्स, अनेक चुका होतात, अनेक गोष्टी, चुकीच्या गोष्टी होतात आणि त्याचा परिणाम हा शल्यामध्ये होतो, दुःखामध्ये होतो. म्हणून अज्ञान हे दुःख आहे हे जाणून त्यांनी संसार दुःख असं म्हटलेलं आहे. परंतु अज्ञानाचं हे दुःख जाणून, त्यातलं काट्या समान असणारं दुःख जाणून मी हे अख्खातो वे मयाथम, अख्खातो वे मया मग, हा मार्ग, हा उपाय. कोणता उपाय? त्यांनी अष्टांग मार्ग म्हटलंय किंवा 4 आर्य सत्य म्हटलंय, किंवा आता जे अनेक उपाय आहेत त्यातला एक ज्या उपायाचा आपण मार्गाचा वारंवार जवळपास रोजच जी चर्चा करतो, तो सतीचा मुद्दा आहे. तर तो मी अनुभवातून सांगितलेला आहे असं ते म्हणतात. मार्ग हा धम्म मार्ग, हा धम्माचा उपाय मी अनुभवातून सांगितलेला आहे. आणि याच मार्गाने तुम्ही जा. एतं ही तुम्ही पटिपन्ना, याच मार्गाने तुम्ही जा, चाला. आणि दुःखस्य अंतं करिसथ, दुःखाचा अंत करा, म्हणजे दुःखमुक्ती प्राप्त करा. अशा प्रकारची ही गाथा आहे. ही पहिल्या गाथेशी संबंधित आहे. आणि खरं म्हणजे दुसरी ही गाथा तशीच आहे. चौथी म्हणजे पुढची गाथा, चौथी गाथा तशीच आहे. आणि हरकत नाही, मला वाटतं म्हणजे हा विषय जो आहे ना, हा संपेल इथे. तुम्ही किच्चं आतप्पं, तुम्ही किच्चं आतप्पं अख्खातारो तथागता पटिपन्ना पमोक्षन्ति ध्यायिनो मार बंधना. आता तुम्ही किच्चं आतप्पं म्हणजे कृती, म्हणजे किच्चं म्हणजे कृती करणं. कृती किंवा प्रयत्न तुम्हालाच करावा लागेल. तुम्हीही किच्चंगा तप्पं, तुम्हालाच प्रयत्न करावा लागेल. अख्खा तारो तथागता, तथागत. आता तथा आगत, आता तथागतांना मार्गदाता पण म्हटलेला आहे, हे आपल्याला माहिती आहे. परंतु तथागताचं आणखीन एक स्पष्टीकरण आहे. परंतु इथं हे शब्द असे आहेत. अख्खा तारो तथागता म्हणजे तथागत हे केवळ मार्ग दाखवू शकतात किंवा मार्ग दाखवतात. म्हणजे बोटाला धरून नाही तर कुणी कोणाला घेऊन जाऊ शकत. त्यामुळे प्रयत्न ज्याचा त्याला करावा लागतो.
तथागत फक्त मार्ग दाखवतात, असा या शब्दांचा अर्थ आहे. पटिपन्ना पमोक्षंती झाईनो मार बंधना. तर या मार्गावर आरूढ होऊन ध्यान करणारे माराच्या बंधनातून मुक्त होतात. तर इथं थोडस मला एक गोष्ट थोडी खटकते, म्हणजे अनुभवातून काही गोष्टी सांगाव्या लागतात, बोलाव्या लागतात. मारत मार हा सुद्धा मार हा बंधन निर्माण करतो. मार म्हणजे विकृती आपल्यातल्या. मार म्हणजे अनेक गोष्टी आहेत. मार म्हणजे जो मारतो आपल्याला, ज्याच्यामुळे दुःख आहे. मारण्यामध्ये दुःख असतं ना. आपल्याला फटका बसल्यावर काय होतं? दुःख होतं. त्याचा मार हा मारतो म्हणून त्याला मार म्हटलेला आहे. मारणारा तो मार, आणि तो मार, त्या माराच्या बंधनात आपण अडकलेले असतो. आणि तो मार मारतो म्हणजे काय करतो? तो आपल्याला लोभात अडकवतो. आता तो म्हणजे कोणी दुसरा व्यक्ती नाही, काय दुसरं बाहेरचं नाही, ते आपलं चित्त आहे. चित्तातच मार आहे. माराचं चित्त बनतंय, असं पण दिसतंय की माराचं आता माराचं सैन्य पण म्हटलेलं आहे एका ठिकाणी. माराचं सैन्य म्हणजे अनेक अनेक हे आहेत, अनेक प्रकार आहेत त्रास देण्याचे. चित्त जे त्रस्त होतं त्याचे शेकडो, अनेक, लाखो प्रकार आहेत. म्हणजे अगदी आपल्या आजूबाजूला आपण पाहिलं, हे आवडतं, हे ठीक नाही, हे असं पाहिजे, ते तसं, हे पुस्तक चांगलं नाही, हे चांगलं आहे, हे औषध चांगलं आहे, ते नाही चांगलं, हे असं आहे, ते नाही चांगलं, हे इथे स्वच्छता नाही, स्वच्छता पाहिजे, असं हे पाहिजे, नको, हे प्रकाश असा आहे, एवढा नको, ही लाईट गेली, नाही नाही मला लाईट पाहिजे. म्हणजे पाहिजे नको च्या या इच्छा, आकांक्षा, तृष्णांच्या संघर्षामध्येच आपण व्यस्त असतोय. म्हणजे आपलं मन व्यस्त असतंय. आणि हा संघर्ष म्हणजे माराचा मारणारा आहे. ह्या इच्छा, आकांक्षा, तृष्णा या मारणाऱ्या आहेत. पण दुःखाचं मूळ हे तृष्णा सांगितलेलं आहे, दुःख समुदय. आणि दुःख समुदय, तृष्णेचं कारण अविद्या सांगितलेलं आहे, अज्ञान सांगितलेलं आहे, म्हणजे अजागृत अवस्था सांगितलेली आहे, म्हणजे सती नसलेली अवस्था सांगितलेली आहे. तर असं ते काय म्हणतात ते, अशी ती शृंखला आहे, अशी ती मालिका आहे. तर हा मार जो आहे हा अज्ञानातून निर्माण होणार एक प्रकारे बंधन आहे. आणि असं पण वाटतं की मार पण ध्यान करतो. कारण ज्या माराच्या ज्या इच्छा असतात, म्हणजे चित्तातल्या ज्या इच्छा असतात, त्या इच्छांवर मनाचं ध्यान असतं. तर जे पाहिजे ते मला कसं मिळेल, आणि जे नको त्याला मी कसं हटवेल, म्हणजे त्याच्यावर फोकस असतोय. म्हणून त्याला आपण नष्ट करू शकतो, जे नको ते, जे पाहिजे ते आपण मिळवू शकतो. म्हणजे मार, काही गोष्टी गरजेच्या असतात, काही गरजेच्या नसतात, पण तरी त्याच्यामध्ये मन व्यस्त असतं. कारण तो मार त्या मनाला बांधून टाकतो, मनाला कामाला लावतो. म्हणजे सगळ्या अस्तित्वाला, सगळ्या जीवनालाच कामाला लावतो. पण कधी कधी वाटतं मार हा ध्यानच आहे. मार पण ध्यान करतो, पण आता बहुधा ध्यान म्हटल्यानंतर ती आपल्याला वेगळ्याच गोष्टी माहिती झाल्यात किंवा कानावर पडल्यात, की ध्यान म्हणजे कुठंतरी लक्ष, अटेन्शन देणं. ते का द्यायचं? विशिष्ट ध्यानाच्या विषयावर अटेन्शन, लक्ष का द्यायचं? कारण आपलं लक्ष वेगळ्या विषयांमध्ये पांगलेलं आहे, म्हणजे विस्कळीत आहे, म्हणजे चित्त चंचल आहे, म्हणजे एकाग्र नाही, म्हणजे शांत नाही. मग त्याला शांत करायचं, तर मग एका विशिष्ट विषयावर ध्यान द्या. मग ध्यानाचे विषय निर्माण झाले,
आता आनापान सती सारखा विषय पण तो सतीचा विषय आहे. त्याला पण लोकांनी ध्यान बनवलेलं आहे. म्हणजे आनापान सती नाही करत, आनापानचं ध्यान करतात. असे अनेक विषय ध्यानाचे विषय आहेत. नामस्मरण आहे, माळा जपणं आहे, राम 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 किंवा जे काही आहे ते. काही बुद्ध हा पण काहींच्या ध्यानाचा विषय आहे. प्रत्येक धर्मात ध्यान सांगितलेलं आहे. अल्लाचं ध्यान आहे, रामाचं ध्यान आहे, कृष्णाचं ध्यान आहे, दत्ताचं ध्यान आहे, लक्ष्मी आईचं ध्यान आहे. तुमचं सगळे देव हे ध्यानाचे विषय आहेत. नामस्मरण ध्यानाचे विषय आहेत. तसं बुद्ध धर्मामध्ये पण ते आलंय. बोधिसत्व ध्यानाचा विषय आहे. बोधिसत्वाची प्रतिमा ध्यान करून मनामध्ये निर्माण करणं हे पण ध्यानाचा विषय आहे. आणि तो बोधिसत्व म्हणजे मीच आहे असं पण ध्यान शिकवलं जातं. मग त्या बोधिसत्वाचं नामस्मरण करणं हे पण ध्यान आहे. काही संप्रदायांमध्ये इतर धर्मासारखा माळा जपणं हे पण ध्यान आहे. कारण त्याला धरून त्याच्यावर फोकस करायचा आहे. त्याच्यावर अटेन्शन द्यायचं की एक एक माळ 108 मण्यांची माळ, एक एक माळ मंत्रासह ती जपायची आहे. ओम मुनी मुनी महामुनी शाक्यमुनी स्वाहा, किंवा ओम मणी पद्मे हुम, किंवा ओम तारे तू तारे तू तारे, ओम तारे तू तारे तू रे स्वाहा. ते जे आहे ओम पद्मसंभवाचा काय मंत्र आहे वगैरे वगैरे. तर हे त्याच्यावर फोकस करून त्याच्यात मन अडकवायचे. आणि हे विस्कळीत मन जे आहे, हे विस्कळीत मन त्या ध्यानामध्ये तात्पुरतं शांत होतं. परंतु मन विस्कळीत का आहे, त्याच्यातला जो मार आहे, त्याच्यातले जे विषय आहेत, त्याच्यावर जागृतीचा फोकस पाहिजे. त्याला समजून घेतलं पाहिजे. कारण तो मार हा मुख्य प्रॉब्लेम आहे, प्रश्न आहे. चित्त आणि चित्तातल्या आशा आकांक्षा तृष्णा हा मुख्य प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम सोडवायचा असेल तर त्याचं भान आलं पाहिजे, त्याची सती आली पाहिजे, त्याची जागृती आली पाहिजे. ते काम सोडून आपण दुसरीकडे ध्यान देत असू, दुसरीकडे लक्ष देत असू, तर तो तात्पुरता तो विषय विसरला जातो. असं काही गोष्टी मी आता अनुभवातून बोलतोय. त्याला म्हणजे टीकाकारांनी टीका करायला हरकत नाही किंवा याचं स्पष्टीकरण करायला हरकत नाही. प्रश्नही विचारायला हरकत नाही. परंतु जे जाणवतं ते बोलतोय मी. जे लक्षात आलंय ते बोलतोय की सती जागृतीचा मुद्दा जो आहे बुद्धांचा तो वेगळाच आहे. ते आतमध्ये उतरणं आहे. आणि ध्यानाचा जो मुद्दा आहे तो ज्याचा ते त्रास वाचवण्यासाठी दुसरा विषय घ्या, दुसरं काहीतरी निर्माण करा. मन हे असं करतंय ना, मग त्याला ते तसं करायला सांगा. परंतु मनाचं हे असं तसं मध्ये चाललेला संघर्ष तो काही थांबत नाही. म्हणून विस्कळीतपणा पूर्ण जाणं, नष्ट होणं म्हणजे दुःख मुक्ती, दुःख निरोध म्हणजे मार निरोध, माराच्या बंधनातून निरोध हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून स्वतःकडे वळालं पाहिजे, स्वतःमध्ये उतरलं पाहिजे. बाहेर लक्ष दिलं, बाहेरचं ध्यान केलं, इतर विषयांचं ध्यान केलं, तर आपण स्वतःपासून खरं म्हणजे अलिप्त होतो. ते नंतर कळतं आपण अलिप्त होतोय ते. परंतु ते कळाल्यानंतरही आपण हे सगळं स्टॉप करून स्वतःकडे वळतो का, उतरतो का? खरोखर आपण आनापानसती करून ही काया करते आनापान, त्याच्या आधारे आपण कायेत उतरतो का? त्यातल्या जाणीवा लक्षात येतात का? चित्त लक्षात येतं का? म्हणजे हे मार लक्षात येतो का?
याच्यानुसार चाललेले मनोधम्म, धम्म अधम्म, सद्धम्म हे लक्षात येतात का? पाहणं, ऐकणं, गंध, चव, स्पर्श लक्षात येतंय का? आपलं वर्तन लक्षात येतंय का? बोलणं, चालणं, उठणं, बसणं, झोपणं, जीवन, जे आपलं जिवंत अस्तित्व जे सतत सक्रिय आहे, त्याच्यात आपण आहोत का? हा वेगळा मुद्दा आहे. मला वाटतं ही गोष्ट बुद्धांना बुद्धगयेमध्ये लक्षात आली. म्हणजे बुद्धामुळे ती बुद्धगया झाली. तो विशिष्ट भाग, गया वेगळी, बुद्धगया वेगळी. गयेचा तो विशिष्ट प्रांत जो बुद्धामुळं बुद्धगया बनला, तर त्या तिथे त्यांना शेवटी ते काही म्हणजे त्या जागेमुळं नाही लक्षात आलं, बुद्धामुळं गया बनली, गयेमुळं बुद्ध नाही बनले. तर तिथं त्यांना जो मुद्दा लक्षात आलेला आहे, तो हा सतीचा म्हणजे स्वतःकडे वळण्याचा मुद्दा आहे, स्वतःमध्ये उतरण्याचा मुद्दा आहे. काया वेदना चित्त मनोधम्म, ह्याच्यातून मग ते अस्तित्व प्रकाशात आलं, जीवन प्रकाशात आलं, बोध झाला, बोधी प्राप्त झाली, सम्यक संबुद्ध झाले आणि दुःखमुक्ती मिळाली, निब्बाण मिळालं. आणि तेच त्यांनी तथागतांनी इतरांना सांगितलं. तथा आगत म्हणजे त्याचे दोन अर्थ केले जातात. हे असे असे आलेत, म्हणजे मी असा असा आलो आणि निब्बाणामध्ये असा असा गेलो, म्हणजे ते संपलं. दुःख आणि दुःखमुक्ती ह्याच्यामध्ये तथागताचं स्पष्टीकरण होतं. असे आले, असं गेले. कसे आले, कसे गेले, तो तो धम्म आहे. ही त्यांची शिकवण आहे. तर तथागतांनी हे मार्ग दाखवलेला आहे असं ते म्हणतात. या मार्गानं पटिपन्ना पमोक्षंती, या मार्गानं मोक्ष प्राप्त मिळू शकतो. मोक्ष म्हणजे दुःखमुक्ती. आता पुन्हा मोक्ष हा शब्द पण करप्ट झालेला आहे. जसं समाधी करप्ट झाला, तसा मोक्ष शब्द पण करप्ट झालेला आहे. परंतु मोक्ष म्हणजे मुक्ती आहे, दुःखमुक्ती आहे, माराच्या बंधनातून मुक्ती आहे. तर ती मुक्ती तुम्हाला ह्या उपायाने मिळू शकते, असं ही गाथा सांगते. आपण चार गाथा पाहून हा पहिला टप्पा आपण पूर्ण केलेला आहे, मग्गाचा, मार्गाचा, उपायाचा. परवाला आपण पुढच्या गाथा घेऊया. आज आपण या ठिकाणी थांबूया.